बुलढाणा जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे खामगाव शहरातील वाडी भागातील साईनगर परिसरात खामगाव जलंब रेल्वे मार्गावरील अंडरपासमध्ये 15 ते 20 फूट पाणी साचले। त्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली, वाहतूक देखील ठप्प झाली। यापूर्वी या ठिकाणी रेल्वे फाटक होतं। अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हे फाटक बंद करून अंडरपासची सुविधा उपलब्ध करून दिली होती। मात्र पावसाच्या पाण्यामुळे अंडरपास पूर्णपणे जलमय झाले, त्यामुळे नागरिकांचा संपर्क तुटलाय। परिसरातील रुग्णांना रुग्णालयात तसंच उपचार घेत असलेल्या रुग्णांपर्यंत पोहोचणं ही कठीण झाले। पर्यायी मार्गाची व्यवस्था नसल्याने संतप्त नागरिकांनी खामगाव जलंब रेल्वे मार्गावर ठिय्या आंदोलन करत रेल्वे वाहतूक रोखली। जोपर्यंत पर्यायी रस्ता उपलब्ध होत नाही किंवा कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा नागरिकांनी दिला। आमची समस्या ही आहे की हे पहिले आधीच रेल्वे गेट होतं, हे सुरू होतं, पण काही कारणास्तव इथे अपघात घडले तर त्यांनी इथे गेट लावलं आणि ते अंडरग्राउंड केलेलं आहे आम्हाला जाण्या येण्यासाठी। परंतु आम्ही इथे 20 वर्षापासून स्थायिक आहोत, आतापर्यंत आम्हाला कोणतीही अडचण आलेली नाही। परंतु रेल्वे विभागाने इथे जो बोगदा केलेला आहे त्यामुळे आम्हाला इतक्या अडचणींना सामोरे जावं लागून राहिलं। कोणी दवाखान्यामध्ये आहे, पेशंटचं असो, मुलांच्या शाळेचं असो किंवा रोजगाराचं असो, हे साधन आम्हाला ह्या रेल्वे गेटमधूनच होतं। परंतु हा तुम्ही बायपास आम्हाला काढून दिला, हा एक चांगला आहे। परंतु ह्या पाण्यामध्ये आमची जी अडचण होऊन राहिलेली आहे ती रेल्वे शासनाने दूर करावी अशी आमची नम्रतेची विनंती आहे। मी साईनगरमध्ये राहतो। जितेंद्र विरचन वरणकर नाव आहे माझं। कॉलनीमध्ये कोणाचा बी दवाखाना वगैरे असो, रात्री बेरात्री मी जातो आणि आम्हाला एवढी परेशानी, आम्हाला पाणी बी विकत घ्यायला लागते आणि हे रेल्वे गेट बंद झाल्याच्यानं आम्हाला खूप परेशानी झालेली आहे। हे रेल्वे गेट तोडून आम्हाला पर्यायी व्यवस्था नाही पाहिजे, हे कंपल्सरी जीवनभरची व्यवस्था पाहिजे। इथून आम्हाला ते बोगद्याची व्यवस्था आम्हाला काही परवडत नाही। आमच्या लहान लहान मुलं या बोगद्यातून येतात, त्याच्यात लाईट नाही, काही कमी जास्त झाला याचं जबाबदार कोण राहणार आहे? प्रशासन जबाबदारी घेतील का? हे आम्ही सध्या आम्हाला पाण्याची व्यवस्था आहे, हे पाणी साचलेलं आहे, लेकरं शाळेत जातात। आम्ही सरपंचाला फोन केला, आमदाराला फोन केला, माजी आमदाराला फोन केला, आमच्या कोणीही कामात आलेलं नाहीये। आणि आमच्या कॉलनीमध्ये मेहरबानी करून कोणीही मतदान मागायला येऊ नका। आम्ही आमच्या समस्या सोडवण्यास सर्व सक्षम आहे। मुंबईतील अन्न आणि औषध प्रशासनाचे धाडस सत्र सुरू आहे। मुंबई उच्च न्यायालयातील कॅन्टीनमध्ये देखील तपासणी करण्यात आली। मुंबईतील CCI क्लब आणि MIG येथील कॅन्टीनवर कारवाई केल्यानंतर ही तपासणी करण्यात आली। अन्न आणि औषध प्रशासन केवळ खासगी आस्थापनांवरच कारवाई करते का? सरकारी आस्थापनांचीही तपासणी केली जाते का? अशी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने केली होती आणि त्यानंतर प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनमध्ये धाड टाकून अन्न पदार्थांची तपासणी सुरू केली। या तपासणी दरम्यान कॅन्टीनमधील अन्न पदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, नियमांचं पालन याची पाहणी करण्यात येते। तपासणीत नेमक्या कोणत्या बाबी समोर येतात याकडेच लक्ष लागले। जळगाव जिल्ह्याला रेड अलर्ट जारी झाल्यानंतर चोपडा तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे। संततधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाले। अमळनेर चोपडा मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। तसंच खेडी भोकरी गोरगावले मार्गावरील गुळ नदीवरील सिमेंटचे पाईप वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक देखील थांबवण्यात आले। काही ठिकाणी रस्त्यावर झाडं कोसळल्याने अडथळे निर्माण झालेत। प्रशासनाने तातडीने झाडं हटवून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू केलंय। चोपडा शहरातील सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय आणि काही घरांमध्ये आणि शासकीय कार्यालयांमध्ये गळतीच्या घटना समोर आल्यात। तालुक्यात अतिवृष्टीचा इशारा कायम असल्याने नागरिकांनी नदी नाल्यांच्या पाण्यात उतरू नये, जनावरं नदीपात्राजवळ नेऊ नयेत आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी केलं। हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार काल 24 तासामध्ये सुमारे 116 मिलीमीटर इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस चोपडा तालुक्यामध्ये झालेला आहे। त्यामुळे तालुक्याचा सरासरी पर्जन्यमान 338 मिलीमीटरपर्यंत पोहोचला आहे। दरम्यानच्या काळात संततधार पावसामुळे आपल्या तालुक्यातील काही गावांचे रस्ते आणि पूल या ठिकाणी बाधा पोचली आहे। विशेष करून अमळनेर तालुक्यातील जी हद्द आहे देवडी गावाजवळ, त्या ठिकाणी पुलावरून पाणी गेल्यामुळे अमळनेर चोपडा हा जो मुख्य मार्ग आहे हा वाहतुकीस बंद झालेला आहे।
गडताळ, कुरवेल, सनफुले या दिशेने जाणारी जी वाहतूक आहे ती सनफुले गावाजवळ पुलावरून पाणी गेल्यामुळे ती देखील बंद आहे. आपल्या तालुक्यातील मोयदा आणि शिरपूर तालुक्यातील होळांता या गावाला जोडणारा जो पूल आहे ते देखील पुलाच्या अगदी वरतीपर्यंत पाणी आल्यामुळे गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने तो पूल सध्या बंद करून ठेवलेला आहे. तसेच इकडे 2 गोरगावले गावांना जोडणारा जो पुलाचं निर्माणाधीन बांधकाम होतं त्या लगतचा जो बाजूचा जो काही कच्चा रस्ता होता तो देखील वाहून गेल्यामुळे दोन्ही गावांचा एकमेकाशी संपर्क तुटला आहे. मात्र त्यांना इतर मार्गे मंगळूर मार्गे किंवा अन्य मार्गे त्यांना एक जी काही अत्यावश्यक सुविधा आहे त्या ठिकाणी मिळण्यास कुठलाही बाधा नाही. चोपडा शहरामध्ये प्रथमच 2006 नंतर इथे आपली जी काही रत्नावती नदी आहे तिला देखील चांगला पूर आलेला आहे. नगरपालिकेची यंत्रणा व महसूल विभागाची यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा ही सर्व सतर्क असून ज्या ज्या ठिकाणी असे अडचणी येतात त्या ठिकाणी सोडण्याचा प्रयत्न करत आहोत. आत्ताच एक 20 मिनिटापूर्वी लासूर रोड जो चुंचाळे आणि चौगाजवळ खूप मोठ्या प्रमाणात झाड पडून रस्ता बंद केलेला होता, ज्यामुळे एस टी बस किंवा मोठी वाहनं येत नव्हती. तो आता झाडं कापून तो रस्ता सुरळीत करण्यात आलेला आहे. आपल्या माध्यमातून मी असं आवाहन करतो की अजूनही आज आपला तालुका हा अलर्टमध्येच आहे आणि ऑरेंज झोनमध्ये आहे. त्यामुळे देखील ज्या ठिकाणी पूर आहे, नदी नाल्याला पाणी आहे, अशा ठिकाणी आपण किंवा आपले जनावरे यांना घेऊन जाऊ नका, जेणेकरून आपल्या जीविताला त्या ठिकाणी धोका पोहोचू शकतो. आणि तसेच आपत्ती काळामध्ये जे काही सूचना शासनाने दिलेल्या आहेत, काल माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी देखील यूट्यूब आणि इतर सोशल मीडियामार्फत खूप मोठ्या प्रमाणात सूचना दिल्या होत्या. त्या देखील आपण सगळ्यांनी अवलोकन कराव्यात आणि त्याप्रमाणे कार्यवाही करावी. आपल्या कुठल्या अडचणी असतील तर तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्ष, पोलीस स्टेशन किंवा नगरपालिका नियंत्रण कक्ष, अगदी गाव पातळीवर तलाठी, मंडळाधिकारी, कोतवाल, पोलीस पाटील यांच्याशी संपर्क करा. आणि घाटकोपर पूर्व येथील महापालिकेच्या पंतनगर शाळा क्रमांक 3 मध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह भोजनात काचेचे तुकडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या घटनेनंतर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी शाळेला भेट देत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांना दिली जाणारी खिचडीही चाखून तिचा दर्जा तपासलाय. त्यानंतर त्यांनी थेट अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना दूरध्वनीवरून तक्रार नोंदवत या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेबाबत त्यांनी तीव्र संतापही व्यक्त केलाय. बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री तसंच पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिरात दर्शन घेऊन पूजा अर्चा केली. ईश्वरचरणी प्रार्थना केल्यानंतर मंदिर परिसरातील सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकास कामांची पाहणी देखील त्यांनी केली. यानंतर कंकालेश्वर परिसरातील सुमारे 9 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी माजी मंत्री तसंच आमदार धनंजय मुंडे, आमदार विजयसिंग पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान सकाळपासूनच सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आणि विविध विकास कामांचा आढावा आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्या सहभागी होत आहेत. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे श्री क्षेत्र मनुदेवी मंदिराजवळील धबधबा महापुरानं ओसंडून वाहू लागलाय. धबधब्याच्या पाण्यामुळे मंदिर परिसरातील रस्ते पाण्याखाली गेलेत, त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं पाण्याची पातळी कमी होईपर्यंत मनुदेवी मंदिर तात्पुरतं बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतलाय. दरम्यान सततच्या पावसामुळे वडरी धरणही ओव्हरफ्लो होऊन पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. प्रशासनानं नागरिकांना आणि पर्यटकांना धबधबा आणि नदीकाठच्या परिसरात जाणं टाळण्याचं आवाहन केलंय. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेल्या कोयना धरण जलाशयाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. या निर्णयाचं स्वागत करत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महायुती सरकारचे मनापासून आभार मानले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे हा आनंदाचा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलंय. कृषी आणि ऊर्जेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मिळणं हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. महायुती सरकारची शिवरायांवरील निष्ठा आणि आदर या निर्णयातून स्पष्टपणे दिसतोय, असं मत शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केलंय. पाटील साहेब आपले पाटबंधारे मंत्री आणि आमचे महायुतीतले दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून घेण्यात आला
हा नक्कीच कोयना जलाशयाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्याचा जो निर्णय झाला आहे हे सगळ्यांनाच आनंद देणारा हा निर्णय आहे. आणि कोयना हे आपल्याला माहिती आहे की ही महाराष्ट्राची एक कृषी त्याचबरोबर ऊर्जेच्या माध्यमातून एक फार मोठं आणि महत्त्वाचं धरण आहे. आणि याच्यातनंच बहुतांशी ऊर्जेचा म्हणजे पॉवरचा जो हे आहे तो याच्यातनंच आपल्या राज्याचा जो आहे तो भागवला जातो. आणि असं असताना हा एक महत्त्वपूर्ण निर्णय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतला आहे. मी त्यांचं सातारा जिल्हा वासियांच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. विखे पाटील साहेब असतील आमचे पाटबंधारे मंत्री, त्यांचं अभिनंदन करतो. आणि नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल या महायुती सरकारचा असणारा आदर, त्यांच्याबद्दल असणारी निष्ठा आणि त्यांच्यावर असणारं प्रेम हे या अशा निर्णयातनं नक्की समाजाच्या पुढे दिसून येते. एवढंच मी सांगतो. नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात धडक देत अधिकाऱ्यांना घेराव घातला आणि जोरदार घोषणाबाजी केली. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत त्यांच्या खुर्चीला खड्ड्यांच्या निषेधाचे फलक लावून अनोखं आंदोलन केलं. त्यानंतर आंदोलकांनी आयुक्त कार्यालयाकडे मोर्चा वळवत आयुक्त मनीषा खत्री यांच्या दालनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती लक्षात घेता सुरक्षा रक्षकांनी आयुक्तांच्या दालनाचे दरवाजे बंद केले. यावेळी आयुक्त कार्यालयाबाहेरही मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 6 महिन्यापासून कंत्राट दिलेले कंत्राटदारांना त्यांनी रस्ते फोडून ठेवले. 6 महिन्यापासून ते नाशिकचे रस्ते त्यांचे बळी जात आहे. कितीतरी लोकांचे फुटे गेलेले. अधिकाऱ्यांना याची जाणीव नाही का? या गेलेल्या तातडीच्या सरकारला या अधिकाऱ्यांना हे प्रश्न विचारण्यासाठी महाराष्ट्र लवकरात लवकर हे नाशिकचे खड्डे बुजवले गेले नाही, रस्ते चांगले केले गेले नाही तर महाराष्ट्र निर्माण सेना यांना स्वस्त बक्षीस देणार नाही. आम्ही लवकरात लवकर रस्ते चांगले देणार त्यांना जाब विचारणार. आम्ही कुंभमेळ्यानिमित्त जे कामं केले गेलेले काय होतंय, मोठ्या निधी येतोय या अधिकाऱ्यांना टक्केवारी केलेली आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील बातसर इथं मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. पाण्याची पातळी वाढल्यानं एका आदिवासी कुटुंबातील 5 लहान मुलं आणि 3 महिला शेतातील घरात अडकून पडल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. आमदार किशोर पाटील, तहसीलदार शीतल सोलाट, संजय पाटील तसंच स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यानं सर्व 8 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. सुटका करण्यात आलेल्या 5ही बालकांसह 3 महिलांची गावातच सुरक्षित निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली. सर्वांची प्रकृती उत्तम आहे. प्रशासन परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून आहे. जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात जून-जुलै महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपात पेरलेलं सोयाबीन, मका, कपाशी, तूर आणि इतर पिकं संकटात सापडलेत. त्यामुळे पंतप्रधान पीक विमा योजना जी शेतकऱ्यांसाठी वरदान आहे, त्या पीक विमा योजनेची पीक विमा भरण्याची तारीख 31 जुलै 2026 ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे ही तारीख आणखी 15 दिवस वाढवून द्यावी, जेणेकरून मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांना या पीक विमा योजनेचा लाभ घेता येतो. कारण अगोदरच शेतकरी त्रस्त झालाय. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार करून मागणी करण्यात आली की सरकारनं शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभं राहावं आणि पंतप्रधान पीक विमा योजनेची तारीख वाढवून द्यावी अशी मागणी करण्यात. मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आणि खरीपाची पिकं घेतली जातात. साधारणतः जून महिन्यामध्ये पेरणी होते. मात्र यावर्षी जून महिना पूर्ण पाऊसच पडला नाही.
जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तिसऱ्या आठवड्यात तुरळक पाऊस पडला आहे. पिकाची मुळं आहेत ही खाली कोरड्यामध्ये गेल्यामुळं पिकांनी माना टाकल्या होत्या. यावर्षीचं खरीपाचं पीक पुढे काय होईल सांगता येत नाही, मात्र त्याला उतारा येणारच नाही. पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये आजची शेवटची तारीख आहे. राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केलेली आहे, मराठवाड्यातली खरीपाची पिकं हातून गेलेली आहेत. पुढे पाऊस काय करील सांगता येत नाही. विहिरीतलं पाणी संपलं, बोरचं पाणी संपलं, धरणामध्ये आता पाणी संपत आलेलं आहे. शेतकरी हतबल झालेला आहे. पशु पक्षी जनावरं माणसाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, चाऱ्याचा प्रश्न आहे. आणि या वर्षीची पिकं आजच्या तारखेत तरी हातून गेलेली आहेत. त्यामुळे पीक विम्याची आजची शेवटची तारीख आहे. मुख्यमंत्री महोदयांना मी पत्र लिहिलेलं आहे, महसूल मंत्री महोदयांना पत्र लिहिलेलं आहे की पीक विम्याची तारीख किमान 15 दिवस वाढवा, म्हणजे शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा भरता येईल आणि त्याचा लाभ देता येईल. अशा प्रकारची मी सरकारला विनंती केलेली आहे. नाशिक शहरातील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या निलेश कोतकर यांच्या कुटुंबियांची राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन करत त्यांचं म्हणणं जाणून घेतलं. या भेटीदरम्यान नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे, महापौर, उपमहापौर तसंच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. खड्ड्यांमुळे झालेल्या या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल अशी भूमिका यापूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केली होती. आजच्या भेटीत त्यांनी कोतकर कुटुंबियांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. अमळनेर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आलाय. अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. या पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांनी नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. नदी नाले आणि पाणी साचलेल्या ठिकाणी जाणं टाळावं. घरात पाणी शिरत असल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलंय. विशेषतः बोरी नदीकाठ आणि पिंपळे नाला परिसरातील नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी असं त्यांनी सांगितलंय. संपूर्ण प्रशासन मदत आणि बचाव कार्यासाठी सज्ज आहे. अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी कार्यरत आहेत. जयनील फाउंडेशनच्या वतीनं पूरग्रस्तांसाठी अन्न आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आणि गरजू नागरिकांनी फाउंडेशनशी संपर्क साधावा असं आवाहन अनिल पाटील यांनी केलंय. अमळनेर तालुक्यामध्ये त्यातल्या त्यात शहरामध्ये आज जी ढगफुटी झालेली आहे त्याच्यामुळे सगळ्या कॉलनीजमध्ये सगळ्या पैलाडपासून तर पार आर के नगरपर्यंत, इकडे मुंदळा नगरपासून तर पार गलवाडे रस्त्यापर्यंत सगळ्या ठिकाणी जवळपास सगळ्या नाल्यांमधून पाणी ओसांडून वाहत आहे. घरांमध्ये वाहून जात आहे. बरीचशी घरं पाण्याखाली आलेली आहेत. मी याच्यावरती पूर्ण लक्ष ठेवून आहे. जिल्हाधिकारी असेल, सिंचन विभाग असेल, त्याच्यानंतर जिल्हा परिषद असेल, तहसीलदार असेल, प्रांत असेल, सर्व तमाम कार्यकर्त्यांच्या संपर्कात असल्यामुळे मला ईच अँड एव्हरी सगळ्या भागातली सगळी परिस्थिती कल्पना आहे. पण नागरिकांना माझी एक नम्र विनंती, एक आव्हान आहे. शेवटी हे नैसर्गिक आपत्ती आहे. ढगफुटी ही काही आपल्या हातात नाहीये. परंतु जे जे आपल्या हातात असेल ते नक्की पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये नगरपालिकेचा सर्वात जास्त सिंहाचा वाटा असतो. नगरपालिकेलाही आपण विश्वासात घेऊ. सीओंशी चर्चा सातत्याने चाललेली आहे. नगराध्यक्षांनाही मी याच्या बाबतीमध्ये सूचना करणार आहे. पण या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला संयम ठेवावा लागेल. आपल्याला सगळ्यांना एकमेकाशी जे काही अडचणी असतील किंवा जो अडचणीत सापडला असेल त्याला मदत करावी लागेल. अमळनेर तालुक्यामधल्या सगळ्या जेसीबी, सगळ्या पोकलेन्स, सगळे जे काही पाणी निचरा करण्याच्या दृष्टिकोनातून, पाण्याला वाट करण्याच्या दृष्टिकोनातून जी काही मशिनरी असेल त्या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. आणि लवकरात लवकर हे पाणी कमी होऊन आपल्यावरची आपत्ती दूर कशी होईल याच्यासाठी सातत्याने आमचे प्रयत्न चाललेले आहे. कोणी काही काळजी करू नये. काळजी एवढीच आहे की ह्या सगळ्या परिस्थितीवरती मात करायची आता सगळ्या आपल्या अमळनेरकरांवर जबाबदारी आहे आणि ती आपण सगळे म्हणून पार पाडू. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.